प्रेम किसको कहते हैं। जैसे कि सच्चा प्रेम भगवान से करते हैं, कोई पत्नी से करता है, कोई बेटे से करता है, तो इसमें प्रेम को दिखाया गया। मित्रांनो, कशा सर्वजण, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, वृंदावन येथील राधाकृष्णाचं प्रेम मंदिर हे सर्वांना परिचित आहे। याच मंदिराला समर्पित असलेलं राधाकृष्णाचं प्रेम मंदिर पुण्यातील वाघोलीजवळ असणाऱ्या आवळवाडी या ठिकाणी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राधाकृष्णाच्या प्रेम मंदिराला भेट देणार आहोत। तर मी आहे सध्या पुण्यातील मांजरी येथे, इथून जवळपास 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे। तर नेहमीप्रमाणे आपल्याकडे स्कूटी, आपण स्कूटीने जाणार आहोत। तुमच्याकडे जर प्रायव्हेट कुठलीही जर व्हॅन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचू शकता। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये राधाकृष्णाचं प्रेम मंदिर पाहूया। तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती पहिल्यांदा विजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवट पण पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ घालवता राधाकृष्णाचं प्रेम मंदिर पाहूया। मित्रांनो, मांजरी ते वाघोली हे अंतर 9 ते 10 किलोमीटरचं आहे। मांजरीवरून वाघोलीकडे जात असतानाच आवळवाडी लागते। त्या आवळवाडीमध्येच राधाकृष्णाचं हे प्रेम मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तर हा जो समोरचा रस्ता आहे, हा रस्ता आवळवाडी टू कोळवाडी रस्ता आहे। तर समोर आपल्याला राधाकृष्णाचं प्रेम मंदिर पाहायला मिळतं, जे वृंदावन येथील प्रेम मंदिराला समर्पित आहे। तुम्ही बघू शकता, वरती ही कमान आहे। रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे। हे आहे या मंदिराचं गेट। तर या गेटवरती तुम्ही बघू शकता मोरांच्या पिसांचा सुंदर असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला छोटी मंदिरे पाहायला मिळतात। या ठिकाणी आहे नंदीची मूर्ती, आणि या ठिकाणी एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं। भगवान शंकराचं त्रिशूळ आणि डमरू या ठिकाणी आहे, आणि अतिशय प्रसन्न असे शिवलिंग या ठिकाणी पाहायला मिळतं। तर यांचं दर्शन आपण घेतलं। राधाकृष्णाच्या प्रेम मंदिराच्या प्रांगणामध्येच ही छोटी मंदिरे आहेत, आणि मधोमध आपल्याला हे प्रेम मंदिर पाहायला मिळतं। आणि उजव्या बाजूस या ठिकाणी बजरंगबली हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसते। कार्तिक या ठिकाणी उभे आहे। तर बघू शकता, आतमध्ये बजरंगबली हनुमानाची मोठी मूर्ती आहे कोरलेली। तर असं हे 2 मंदिरे या ठिकाणी आहेत। या ठिकाणी मोठी घंटा आहे। तर चला मग राधाकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी जाऊया। तर बघू शकता, हे आहे राधाकृष्ण प्रेम मंदिर। या मंदिराच्या बाहेरच श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्या वरच्या बाजूला या ठिकाणी अतिशय सुंदर फुलांची सजावट केलेली आहे, आणि बघू शकता श्रीकृष्णाची अतिशय मनमोहक आणि सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या मूर्तीचं रूप पाहून नक्कीच मन मोहून जाणार आपलं। कृष्णाचे ते डोळे, आकर्षक अशी स्माईल, खूप सुंदर मूर्ती आहे। आणि या ठिकाणी मोरांचे देखील 2 मूर्त्या आहेत। तुम्ही देखील श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त असाल तर तुम्हाला ही मूर्ती पाहून नक्कीच मन भारावून गेलं असेल। तर अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। त्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये आलो। आतमध्ये आल्यानंतर
आतल्या ज्या सभामंडपामध्ये ज्या भिंती आहेत त्या भिंतींवरती अतिशय सुंदर अशी फुलांची ही सजावट आपल्याला केलेली दिसते. तर हा आहे या मंदिराचा सभामंडप, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी एक पोस्टर देखील लावलेला आहे, त्यात श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला दिसते, हातात बासरी घेतलेली. संस्थापकाचार्य भगवत शरण राधाकृष्ण स्वामी असं या पोस्टरवरती नाव लिहिलेलं आहे. तर अतिशय प्रशस्त असं हे सभामंडप आहे. आणि याच सभामंडपामध्ये या ठिकाणी हे यज्ञकुंड आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे या ठिकाणी वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांची झाडे या ठिकाणी आहेत आणि सजावट देखील खूप सुंदर केलेली आहे. या ठिकाणी टेबलावरती श्रीकृष्णाची एक छोटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, हातात बासरी आहे. आणि याच मूर्तीच्या मागे तुम्ही बघू शकता अतिशय आकर्षक आणि प्रसन्न अशी राधाकृष्णाच्या दोन वेगवेगळ्या मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पहिल्या ज्या 2 मूर्त्या आहेत त्या हातात बासरी घेतलेली आहे आणि दुसऱ्या 2 मूर्त्या दोन्ही हात वरती केलेली 2 अशा वेगवेगळ्या राधाकृष्णाच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर अतिशय प्रसन्न असं मंदिर आहे, तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता. आवळावाडी ते कुळवाडी रस्त्यावरच हे मंदिर आहे. मांजरीपासून साधारण 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती राधाकृष्णाचं हे प्रेम मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी देवदेवतांच्या प्रतिमा आपल्याला दिसतात एकाच फ्रेममध्ये. सुंदर अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे. राधाकृष्णाचं प्रेम दर्शवणारं असं हे अतिशय सुंदर मंदिर आहे. तर या मंदिराचे जे सेवेकरी आहेत ते बाहेर बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून या मंदिराबद्दल थोडंसं सारांश जाणून घेऊया. ये जो वृंदावन में ना प्रेमानंद जी रहते हैं, उनके शिष्य हैं प्रभु जी, जिनका फोटो है उधर लगा हुआ है. उन्होंने वृंदावन से इसमें वो फोटो है, उन्होंने ही मंदिर का निर्माण किया, करवाया प्रभु जी ने. तो प्रभु जी अभी वृंदावन में रहते हैं. उन्होंने फुल मेहनत करके मंदिर को मैंने देखा है, शुरू से ही उन्होंने तैयार किया है. इसका मेन वो ये है कि जो प्रेम किसको कहते हैं, जैसे कि सच्चा प्रेम भगवान से करते हैं, कोई पत्नी से करता है, कोई बेटे से करता है, तो इसमें प्रेम को दिखाया गया है. सच्चा प्रेम है उसको सच्चे तरीका से कीजिए. जैसे कि प्रेम मंदिरों में शादियाँ होती है, जैसे राधा और कृष्ण का प्रेम, भगवान का राधा जी और कृष्ण का. कौन से साल में इसकी स्थापना की? मतलब इसका अभी 4-5 साल हो गया है. 4-5 साल. मुझे कन्फर्म मालूम नहीं है, मगर 4 से 5 साल निर्माण हो गया. अच्छा, अभी वो कहाँ? अभी ये जो इनके जिन्होंने निर्माण करवाया था प्रभु जी, वो अभी इस टाइम पे वृंदावन प्रेमानंद जी के शरण में. कभी आते हैं यहाँ पे? वो आते हैं महीने में, या तो उनका एक राउंड रहता है, हाँ. या फिर 2 महीने में रहता है. ऐसा यहाँ पे कौन से उत्सव मतलब मनाए जाते हैं? सब यहाँ पे हर उत्सव मनाया जाता है. ये अपना कृष्ण जन्माष्टमी और भी हैं, जो भी उत्सव है वो मनाया जाता है. तर राधाकृष्णाचं प्रेम दर्शवणारं हे राधाकृष्ण प्रेम मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहलिके यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. राधे राधे.